काय मग आज डाळीची काय बाई रोज तेच तेच आपलं. रोज रोज कुठं? काल वरण होतं, परवा आमटी होती. अगं पण झालं सगळं डाळीचंच ना. मग ना आता म्हणजे डाळ कांदा करू. रोज तोंड नांबल आता माझं डाळ खाऊन खाऊन. बर बाई राहिलं. शीतल आज अख्खा मसूर कर ग. पुष्पा काय ग सारखं सारखं कडधान्याच लावले. हा बघते मी दर 2 दिवसांना ती मटकी नाहीतर हायच काहीतरी. जेडे आज आपण एक काम करूया. हा कुठली तर पालेभाजी करूया का. जेडे तू जातेस का. जा की जरा रोज भाजीपाला घेऊन यायचा. कोण मी नसती जात. का गो अगं आता तर म्हणलीस की डाळ खाऊन खाऊन कट्टाळा आलाय म्हणून. पण मला पोथी वाचायची आहे ना त्यामुळं. जेडे एक विचारू का ग. नाही म्हणजे खरंच मनापासून तू देवाधर्माचं करतेस का काम वाचाय बघतेस तेच मला काय कळण झाले ग. जीजी आता कशाला तिला काय बोलताय. आता ती देवाचं करती तर चांगलंच आहे ना. जेडे जाग बाई तू. तुम्हाला भाजीच खायची ना मग मला सांगा, मी शीतलला सांगती ती येईल घेऊन. आता ती कुठं आणणार आहे. कुठनं म्हणजे काय. जेडी जिथनं आणणार होती तिथनच ती बी आणल. भोईंजला जाईल नाही पाचवडला जाईल. होय का. एवढं तोंडवर करून बोलण्यापेक्षा शेतात जर माळवं केलं असतं तर त्याला परवडलं असतं ग. घरातलं पण भागलं असतं आणि तुझ्या कनवटीला 4 पैसे बी लागलं असतं. माळवं करा ह्याव करा त्याव करा आणि ती बघायचं कोणी. रानात गहू आहे का नाही त्योच लय झाला. हिथं तुमचं चुकतंय आजकालच्या पोरींचं. घरात बसून पंख्याचं वारं खायची सवय लागल्या मग रानात कशाला जाताय सगळ्या महाराण्यात. वय एवढंच वाटतं तर तुम्ही जावा की मग रानात का नाही जात तुम्ही. पुष्पे तू तर सांगूच नकोस. माझ्या अंगात धमक होती जोर होता तेव्हा मीच रानात जात होते. कळलं का तुला. हे बघ तू जेव्हा नवी नवरी होऊन घरात आलीस का नाही तेव्हा तुला रानात पिटलाय पाहिजे होती म्हणजे कळलं असतं. आणि मी माळवं करत होते त्या पैशावर माझं घर चाललं होतं. लय मागचं काढू नका आणि मला बी लय बोलायला लावू नका. मस्त मी बी ह्या घरासाठी लय केलंय. होय अगं काय केलंस ग. कवा घरातनं बाहेर पडलीस का. हा तुमच्यासाठी किती बी काय बी करा तरी तुम्हाला काय वाटायचं नाही. शीतल तुला सांगते अगं मागच्या वर्षी मी शेतात टमाटा केलता तवा का नाही. तवा का नाही ह्यांची 10वीची फी भरली मग मिरच्या लावल्या मग मिरचीच्या पैशात गाडी घेतली आणि मग पावटा लावला आणि पावट्याच्या पैशात चांदणी घेतली. चांदी घेतलीस का सोनं घेतलंस ग. अहो चांदणी 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 मच म्हणती मी. अगं मस नाही घेतलीस घरात वापराय शिगडी घेतलीस. मला चांगलं आठवतंय की. शिकले मला काय ह्यांच्याशी वाद घालायला येळ नाही बघ. ही पैसे घे आणि ह्याच्यात 2 पेंड्या भाजीच्या आण आणि राहिलेले पैसे माग घेऊन ये. बाई का फटाकडी. शीतल तुला एक सांगते आता हिथं जाऊन कुठं तर भाजी घेऊन ये जा. अगं हा ते आपल्या तो जमदारचा संते आहे की नाही त्याच्या रानात बघ चांगली भाजी मिळते त्याच्याकडे जाऊन भाजी घेऊन ये जा. उगच कुठं तर लांब जाऊ नकोस. जीजी तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी बरोबर भाजी घेऊन येते का नाही बघाच. शितले अगं थांब किंवा हळू चाल की. किती फास्ट चालतीस ग. ए शितले याला शितले. ए शितले रुकतो. शितले अगं काय झालं चल की ग. अगं पायात काटा मोडलाय बघ माझ्या. बघू बघू पायावर दुखतंय. हलू नका. अजून मोडला नाही ना तू ओढून काढते. धर. नको हळू हळू हळू. आणि इकडे आता तुझ्या पायामधला काटा काढला का नाही तसं आमच्या घरातला बी काढते का नाही बघच. घरातला काटा म्हणजे याचमुळे तुला का नाही लई चौकशा लागतात बघ. दरवेळेला गोत्यात आणतेस ना म्हणून विचारत्या. अगं आतापर्यंत 5 वेळेला जाऊन भाजी घेऊन आलो असतो आपण. अगं
बाजारात भाजी 5-10 रुपयानं महाग असते. रानात कशी स्वस्त पडते आणि ताजी बी मिळते. बाजारात भाजीवर पाणी मारून ठेवतात ना. हो ठीक आहे, पण कुणाच्या रानात चाललोय आपण? हर्षवर्धनच्या. हा हा, पागल आहे की शिकले? अगं असं नको करू, उनको पता है क्या? ऐ, एवढं भ्यायला काय झालं? अगं पण असं कशाला करतेस? चल. मी नसती येत परत. येडी आहे का ग तू? अगं कोणी बघितलं तर? मग मी काय चोरून नेते वय? त्या हर्षवर्धनला काय आम्ही फुकट पोसायचं? आणि कुणी काय बोललं तर मी बघते. चल तू. शिकले. चल. अगं चल. हळू. अगं नको शिकले, थांब की. शिकले अगं नको, खरंच नको शिकले. ए, गप गप. हे बघ की आलं की रान. देख वो गाडी बे, चला बे. चल चल चल. अगं थांब. अगं ये गडी नाही, चोर आहे तो. इकडे. अगं हे तर गोट्या आहे. गोट्या? गोट्या आहे की बघ जरा नीट. हा आता थांब बघ. जरी शिकल्या का, क्या कर रही है तू? क्या कर रही है तू? चल ना. खबरच आवाज करू नका तुझ्या अंकल. ये क्या कर रही है तू? वला फोक. आता बघ कसं फोकून काढते का नाही ते. चल. शिकल्या ग. अगं आता बघ चांगलंच प्रसाद देते त्याला. जानते ना. गप्पस का तू. ये ये चल. अगं का मारती लागते की? अरे यास्मीन बोल ना. अब जाने देना शीतल. हा जाने दे ना शीत. अगं लागतंय की. काय र एवढ्या सगळ्या भाज्या कुठं चोरून निघालाच म्हणायचं? चोरून नाही ते मी तर आपलं हा भैया भैया बोलले मला. भैया भैयानं सांगितलं होय. हा पण त्यांनी तर मला पाठवलंय. काय? अरे अरे नको 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 लागतंय. अरे सॉरी 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 चुकलं. ते मी 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 भाजी घरला घेऊन चाललो होतो. कुठं कुठं? घरला. हा आता कसं लाईनीवर आलास? हा काय र भैयांचं त्यांच्या रानाकडे लक्ष नाही तर तुला तर काय अख्खं रान मोकळं मिळालं म्हणायचं. गड्यांजवळ रान दिलं की ते इकून खाणारच. जो तळ राखतो तो चाकतो हे बरोबरच आहे म्हणायचं. अगं पण मी एकटा कुठं घेऊन जातोय? तो सुरजा नेतोय, पद्या नेतोय. ते तात्या बनसोडीची पोरं सकाळ संध्याकाळी घेऊन जातात. त्यांना कोण काय नाही बोलत, मलाच धरतात सगळे. नेत्यात नाही नेत होती असं म्हणायचं. आतापासनं माझं सगळ्यांवर वॉच असणार आहे. चल तू निघित ना आता. जा तू का आता. ए, काय कुठं? थोडी तरी नेऊन दे की. आणि असं पण तुझा काय संबंध? हा माझं काय संबंध? ते काय ऐ, गोट्या इकडे ये. नाही नको भाजी नको मला. मी इकडे घेतो. ये म्हणला ना. आता काय? मी काय म्हणत होते बघ, म्हणजे तुझ्या चांगल्यासाठीच सांगते बर का. आता तू ही एवढी सगळी भाजी म्हणजे बघ की टमाटी, वांगी, फ्लावर ही सगळी घेऊन चोरून नेत होतास. हे जर का मी भैया साहेबांना सांगितलं. नाही 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 भैयानं नाही. नाही सांगत, पण जर सांगितलं तर तुझं काय होईल माहितीये ना? हो नको नको. मी पाया पडतो तुमच्या. पाहिजे तर 2 पटके अजून मार, पण भैयानं नको सांगू. त्याचा राग लय वाईट. बर बर बर, मी नाही सांगत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला इथं भेटले होते हे जर का तू कोणाला सांगितलंस तर माझ्या इतकं वाईट कोण नाही, एवढं लक्षात ठेव. नाही 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 कशाला कोणाला? कुठलं रान?
कधी भेटलो तुला? कुठली भाजी? स्वप्नात पण राहण्यात येणार नाही. मी निघू का? हा, चांगलं कडे निघ बर का. हा, ते जरा भाजी नेऊ का? जातो का आता? शिकले काय काय आहे बघ या रानात. बघ की, अगं देवानं एवढं पदरात वाढलंय, नुसती मेहनत करून शेती केली तरी बी लई भारी होईल बघ. पण त्या भैयाची सवयच आहे की स्वतःच घर बंद ठेवून दुसऱ्याच्या पसरात घुसायची. शितले, या भाजीचं काय करायचं ग? काय करायचं म्हणजे? अगं घरला घेऊन जाणार आहे मी. तू बी नाही, ती पिशवी आण पुढं. अगं मला कशाला? अगं ने थोडीशी. नको बाई, त्या भैयाच्या रानात नेली म्हणून उगाच माणसं काहीतरी म्हणतील मला. नको काय, तूच नाही. अगं तुला कोण कसं बोलतं ते बघतेच की मी. आणि तसं बी कुणाला कळणार आहे? त्याच्यावर त्या भैयाचं नाव लिहिलंय वय. त्या उंदराला एक्स्ट्राचं पोचतोयच की आम्ही. उंदीर? तो टॅलेंट, त्याची पिट्टम पाठ म्हणून तुला भाजी दिली असं समज. शिकले, तू बी ना डेंजर आहे डेंजर. मग आणते. चल घे. थांब. हात लाव ग. चल. काय ही भाजी आणायला गेली का भाजी लावायला गेली हेच कळना झालंय मला. अगं अगं काय ग भाजी. ही भाजी आहे ती मला बी दिसतंय, पण भाजी आणलीस का अख्खी मंडईच उचलून घेऊन आलीस? आणि काय ग एवढा उशीर असतोय वे? मी तुला 100 रुपये दिले होते 2 भाज्याचे पेंडे आणायला, तर तू 100ची 100 रुपये घालवून आलीस ना? अगं मी काय भितडाशी बोलते का? अहो मामी, तुम्ही शांत व्हा आधी, शांत व्हा. अगं शांत बसा, काय शांत बसा? मी काय विचारती, एवढी भाजी 100 रुपयात कोणी दिली तुला? का उदारी करून आणलीस? अहो नाही हो मामी, तुम्ही बसा आधी, बसा आधी. मला सांगा भाजी कशी आहे ती. बघा कशी आहे भाजी. हा, भाज्या तर सगळ्या ताज्या ताज्याच दिसतात. आता हे घ्या तुमचे 100 रुपये. अहो पैसेच लागलं नाहीत. पैसे लागले नाहीत म्हणजे? अगं फुकटात कोणी दिली तुला एवढी भाजी? फुकटात नाही मामी, रानात आणली आहे, एकदम ताजी ताजी. कुणाच्या रानात आणलीस? आपल्याच. आपल्याच? शितले, आपल्या रानात गहू आहे मला काय माहित नाही वे तवा. शितले खरं खरं सांग बर का, एवढी भाजी तू कुणाच्या रानातनं चुरून आणलीस? हे बघ, दारात जर कोण भांडायला आलं ना तर बघा. अहो मामी 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 शांत व्हा तुम्ही. तुम्हाला काय माझ्यावर विश्वास नाही वे? मामी मला सांगा, जयश्रींचं रान म्हणजे आपलंच नाही का? हा, आपलंच की. मग आपल्याच रानात ना आणल्या. मला काही येडी समजतीस काय? जेडीचं कुठलं आलंय ग रान? हाय का आता मामी, मला का नाही समजा एकदम नीट समजून सांगायला लागते. आता मला सांगा, जयश्रींचं लगीन कुणासंग झालंय? भैया साहेबांचं. हा, म्हणजे भैयांचं रान हे जयश्रींचं रान, आणि जयश्रींचं रान म्हणजे. अगं बया 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 बया, म्हणजे तू भैया साहेबांच्या रानातनं भाजी आणलीस वे? आता जवळ जवळ आपल्याला भाजी लागल तवा तवा आपण तिकडनंच आणत जाऊया. अगं काय अक्कल पिक्कल हाय का नाही तुला? त्या आई साहेबांना कळलं तर केवढ्यात पडल. कायम असा काय तर घोळ घालत असतीस बघ. हाय का आता मामी, त्या इथं कुठं असतात तवा? त्या तर ताई साहेबांकडे असतात. आणि तसं बी हे रान तर अख्खं गाव खाते की.
गाव रान खातय म्हणजे काय? अहो मामी, मी त्या जमदारांच्या संताकाकडे भाजी आणायला गेले होते, तेव्हा बघती तर काय, भैया साहेबांच्या रानात तो गोट्या भाजी चोरत होता. काय? मी जसं बघितलं तसं तिथं गेले आणि ओल्या फोकानं चांगलंच चडकून काढलं त्याला. अहो मामी, मी तुम्हाला सांगते, जेव्हापासनं भैयासाहेब इथं आल्यात का नाही, तेव्हापासनं सगळी गडी मंडळी, गोट्या, सुरज्या, त्यो पद्या, अहो समधी त्यांच्याच टीम मधली लोक त्यांचंच रान लुटाय बसल्यात. आता बघा, नांगरट यांनी करायची, पेरणी त्यांनी करायची, गड्यांचा दर यांनी द्यायचा आणि फळ कुणी खायचं तर दुसऱ्याच कुणीतरी. अहो मामी, त्यापेक्षा आपणच खाल्लेलं काय वाईट? म्हणजे बघा, तुम्हाला जर मी बोलते ते बरोबर वाटत नसेल तर आत्ताच्या आता ही सगळी भाजी जाऊन त्या गोट्याला देते, त्याला सांगते ने बाबा घरला. ज्याचं करायला जावं भलं ते म्हणतोय माझंच खरं. नाही 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 नाही, हे जयश्रीच आहे, राहू दे, ठेव इथंच. पण मी काय म्हणते, ही सगळी पोरं खरंच नेतात नो का? हाय का आता मामी, म्हणजे मी काय मनाचं सांगते वय? अहो मामी, भैया साहेबांचं त्यांच्या रानाकडे लक्षच नाही. त्यांच्या रानाची काळजी आता आपणच घेतली पाहिजे. पण ही भैयांना आवडणार नाही ना. अहो, भैयांना सांगायचंच कशाला, आपलं आपणच करायचं. नाही 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 नाही, भैयांना जर कळलं तर त्यांना काय वाटल? हे बघा मामी, ज्या दिवशी भैयांना कळल त्या दिवशी बघू, पण जवळ कळत नाही तवर कुणाचं काय जातंय. आणि तसं बी भैया आपले जावई आहेत, त्यांचं जेवण खावण आपण करूच शकतोय, आणि हे काय आपल्यासाठी जड नाही. पण ते उंदीर, त्याचा आणि खर्च कोणी उचलायचा? म्हणजे बघा, आता मी जरा स्पष्टच बोलते. आता बोलणाऱ्याचं तोंड दिसतं असं म्हणतात, पण आता बोलून बोलून तुम्हालाच सांगते ना मी, शेवटी तुम्ही माझ्या सासूबाई आहे ना. तू बोलतीस का नाही, ती बरोबरच आहे बघ. अगं, ते टॅलेंट लई आहे, दिसतंय एवढं एवढं, पण खातंय 2 माणसाचं. मग नाहीतर काय. आणि काय बी म्हणा मामी, भैया साहेबांची एवढी शेती आणि एवढा पसारा आहे, ते सगळं तुम्हीच सांभाळलं पाहिजे. म्हणजे बघा तुम्ही, आता मी म्हणते तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर. नाही 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 नाही, तू जी काय बोललीस का नाही ती बरोबरच आहे, आणि तू जी काय केलंस का नाही ते बी अगदी बरोबर केलंस बघ. पण हे बघ, ही कुणाला सांगू नकोस, आपल्या दोघीतच राहू दे. मी कशाला कोणाला सांगते, हे आपल्या दोघींमधलं टॉप सिक्रेट आहे. आता जे काय करायचं ते आपण दोघींनी मिळून करायचं. आता गावातली सासू सून स्पर्धा कुणामुळे जिंकली होती आपण? माझ्यामुळं. हा, होय होय, तुमच्याच मुळे की. पण माझी जरा तरी साथ होतीच की तुम्हाला. म्हणजे आता बघा, आता मी तुम्हाला स्पर्धेबद्दल सांगितलंच नसतं तर तुम्हाला कळलं तरी असतं का? म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जिथं आपण दोघी आहे तिथं आपला विजय नक्कीच आहे. बरोबर, आणि ही आयडिया बी तू बेस्टच शोधून काढलीस बघ. पण जवळ माझा सपोर्ट नाही तवर ही आयडिया काही नीट होत नाही. आणि तसं बी मामी, तुमच्या सपोर्ट शिवाय मी काहीतरी करते का सांगा मला. बरोबर, लय नको गुळ लावूस. एवढी भाजी आता मी आत नेऊन ठेवती. मामी, आता मी तुम्हाला हळूहळू पटवून देणार की भैया आणि जयश्री त्यांच्या स्वतःच्या घरी गेले पाहिजे.